फसवणूक करणारे जे दुकानदार असतील, जे कोणी व्यक्ती असतील, की आम्ही प्रशासनाने ठरवलेलं आहे की त्यांच्यावर यापुढे सख्तच्या सक्त स्वरूपात कारवाई करायची आहे. कारवाईमध्ये सगळे तुटून पडले. पोलीस फसवणूक, नगरपालिका बांधकाम परवानगी, तुमचे फूड इन्स्पेक्टरमध्ये तुमचे क्वालिटी चेक करतील, प्लॅस्टिक बंदीची असेल, सगळ्या प्रकारची कारवाई. आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जर हे सत्र थांबलं नाही तर आम्ही असा निर्णय घेऊ, नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही बचत गटांना जागा देऊन टाकू, आम्ही आमचे रेट ठरवून टाकू, त्यांना वाजवी किमतीत माल विकायचे अधिकार देऊन टाकू, महिला सक्षमीकरण पण होईल. मग तुम्ही तुमचा माल 100 रुपयाचा माल 300 रुपयाला विका, आम्ही 100 रुपयाचा माल 110 रुपयाला विकू. प्रत्येक भागात जिथं जिथं हे व्यवसाय आहेत ना, त्या अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही महिला बचत गटांचे, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे, नगरपालिका कर्मचारी सोसायटीचे आम्ही दुकानं टाकू, अधिकृत करू, सगळं रजिस्ट्रेशन करू, सगळे करू. आम्ही किमती वाजवी ठेवू, गुणवत्ता आम्ही प्रॉपर ठेवू, MRP ठेवू, तिथं त्याचं नाव ठेवू, एक्सपायरी डेट ठेवू आणि सगळे रेट लावून टाकू. आम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये सगळे रेट लावू की हे जे दर आहे ते साईबाबा संस्थान, नगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी ठरवून दिलेले रेट आहेत. महिला बचत गटांना याच्यातून सक्षमीकरण होत आहे, महिला बचत गटांच्या ह्या किमती वाजवी आहेत आणि असे आम्ही 50 स्टॉल उभारू शहरामध्ये. आम्ही बघू कोण फसवणूक करतं, त्या किमतीला सगळ्यांना उतरावं लागेल. ही वेळ आमच्यावर कोणी आणून देऊ नका. आम्हाला असं वाटतंय की एखाद्या शहराचा विकास तो शहराचा विकास नसतो, त्या व्यक्तींचा विकास असतो. सगळ्या लोकांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, परंतु हे इतकं वाढत चाललंय की ज्याच्यातून इतकी बदनामी व्हायला लागली शिर्डीची, त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे थांबवावं लागेल म्हणजे लागेल. तुम्ही बघत असाल की आता यूट्यूबचे एवढे चॅनल झाले, एका भक्ताची जर फसवणूक झाली तर 10 यूट्यूब चॅनलला येतं आणि त्यातून एक असं पिक्चर उभं राहतं तर शिर्डीमध्ये फसवणूक. आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी सुद्धा असं होता कामा नये, हा प्रशासनाचा उद्देश आहे. तर आम्ही साधारणतः काही दिवस बघू की जे काही प्रशासन तुम्हाला निर्णय देईल त्याची अंमलबजावणी होतीये का. ते जर झालं नाही तर शेवटी मग वाजवी किमतीचा, वाजवी गुणवत्तेचा प्रत्येक ठिकाणी या पद्धतीने आम्हाला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी काही सहकार तत्व होते, ते काही फार कोणाला नफा कमवायचा नाही त्याच्यामध्ये. सहकारी सोसायटी साईबाबा संस्था, नगरपालिका कर्मचारी सहकारी कर्मचारी संस्था सोसायटी, महिला बचत गट यांच्या माध्यमातून आम्ही जर स्टॉल उभारले तर शेवटी त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी, त्याच्या दराची जबाबदारी ही प्रशासन म्हणून आमच्यावर आहे. आम्ही ती व्यवस्थितपणे निभावू आणि मग मात्र कोणी आमच्याकडे यायचं नाही किंवा आमचे धंदे जोडू नये. असं कृपया ही वेळ कोणी येऊ देऊ नका. याच्यासाठी माल जो आहे तो वाजवी किमतीत विकावा, वाजवी गुणवत्तेचा विकावा. आता आम्हाला जे इनपुट कोणी दिले माहिती आहे सगळे, ते तुमच्याच व्यावसायिकांनी दिले की अमुक एका व्यक्तीचे जे पेढे आहेत ते एवढे दिवसाचे आहेत, त्याला क्वालिटी नाही, मकाना त्याचा असा आहे, रेवड्या त्याचे असे आहे, काजू त्याचं असं आहे, शॉल त्याची अशी आहे, 100 रुपयाची फोटो फ्रेम तो 800 रुपयाला विकतो. त्यानंतर तुमचे हार जे असतील ते काय 20 रुपयाचं जे आहे, यंत्राचं तर काही विचारायलाच नको. यंत्र 10 रुपयाचं यंत्र तुम्ही 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000 सगळे म्हणत नाही मी. आता जसं आपण म्हणतो की सगळेजण असते त्याच्यामध्ये जो हे करतो त्याला लागत असेल, याच्यामध्ये जो नसेल करत त्याला नसेल लागेल, परंतु जो नाही करत त्याला मी बोलतोय ते खरं वाटत असेल आणि बोलावं असंच वाटत असेल. त्याच्यामुळे यापुढे आम्ही काही नियमावली बनवणार आहे. याच्यामध्ये मालाचे जे दर आहेत ते काही तज्ज्ञ लोकांशी आता आम्ही चर्चा केली, अभय भाई, आम्ही सचिन तांबे, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. काही जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांशी आम्ही चर्चा करू. हा माल जिथून येतो, गंगाशी कुठून येतो हा सगळा होलसेल माल, तेच मॅन्युफॅक्चर कुठे आहे, प्रत्येक आयटम वेगळे सांगा ना उदाहरण मध्ये. आता साखर कुठे आम्ही बनवतो, बरं, नाशिकहून येते, आणि साखर अहमदाबादहून येते, आणि आम्ही जे राजूचं चांगल्या प्रकारचं पद्धतीचं पेढा आम्ही राजूरून विकतो. आम्ही सगळीकडे जायची तयारी आमची. आम्ही अहमदाबादला पण जाऊन येतो, आम्ही राजूरलाही जाऊन येतो, आम्ही नाशिकला जाऊन येतो, आम्ही दिल्लीला जाऊन येतो, आम्ही पुणे, कुठं जायचं तिथं जाऊन 2-4 लोकांनी देतो. आम्ही सगळे मॅन्युफॅक्चरिंगचेच रेट आणतो.
मॅन्युफॅक्चरिंगच्या रेटमध्ये जनरली नफा किती टक्के असतो? तेवढा नफा ती तुमची MRP असली पाहिजे. त्याच्यामध्ये परत हा एजंट, तो एजंट, तो एजंट, तो एजंट हे असले काही प्रकार चालणार नाही. आम्ही आता फूड इन्स्पेक्टरचं पदच इथं मागतोय पूर्ण वेळ फूड इन्स्पेक्टर इथं असलं पाहिजे, जो याच्या दर्जा पण चेक करेल, याच्या किमती पण चेक करेल. पण कुठल्या तरी मालाला किंमत असली पाहिजे ना. काही अरे पेन आहे समजा 20 रुपयाचा तुम्ही 22ला विका, 20 रुपयाचा 150 रुपयात थोडं विकणार आहे. हे जे प्रकार हे घडत आहे शिर्डीमध्ये, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग जे आहे तिथून किमती घेणार आहोत आणि स्थानिक काही होलसेलर जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या नफ्याचं जे प्रमाण आहे ते निर्धारित करून त्या किमती फायनल करणार आहोत. त्या किमती आम्ही सगळीकडे लावणार आहे. म्हणजे 1000 रूम, 500 रूम, दोरावती भक्तनिवास, हे जे नगरपालिकेचे सगळे बोर्ड्स, हॉटेल्स, गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी याची QR कोड तयार करणार. QR कोड कन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल. तो स्कॅन केला, आता काही जण म्हणतील किती आयटम्स असतील, काय असतील, तर ते सगळे आयटम्स आम्ही रेट करू, काही चिंता नाही. आणि या किमतीपेक्षा जास्त किमतीला जर कुणी विकेल, दर्शन रांगेत लावणार आहोत. म्हणजे लोक जातानीच बघतील याची किमती काय आहे. आणि असं लावणार दर्शन रांगेत तर कोणी हे अशा आम्ही रेट ठरवून दिलेत सर्वांना, सर्व प्रशासनाच्या वतीने आम्ही असे रेट ठरवून दिलेत. आणि आम्ही आता दर्शन रांगेत पण असे बोर्ड लावणार का यापेक्षा जास्त किमतीत कोणी आपल्याला विकला असेल तर या नंबरवर संपर्क साधावा किंवा आमचा पोलीस प्रशासनाचा नंबर देऊ किंवा एखादा काय म्हणतात एक माणूस त्याला पूर्ण वेळ ठरवून देऊ त्याच्याशी संपर्क साधावा. असे पण झटपट श्रीमंत होण्याचे जे पण वगैरे हे काही प्रकार चालणार नाही. शेवटी हे जर प्रकार होत असतील तर प्रशासकीय यंत्रणा कशासाठी आहे? लोकांची फसवणूक होत असेल आणि आम्ही तर असं सोल्युशन शोधणार आहे ना. काही लोकांना वाटतं की 2-4 महिने चालेल, अजिबात नाही. आम्ही पुढचे किती 15-20 वर्ष चालेल असं सोल्युशन शोधणार आहे. त्याच्यामुळं आता ह्या ज्या किमती आहेत, या किमतीचे दर असतील सगळीकडे. आता तर सगळं डिजिटल झाले आणि मोबाईलवर, व्हॉट्सअपवर सुद्धा रेट येतात. काही पण म्हणजे इतकी सिस्टीम चांगली. तुम्ही शिर्डी शिवेच्या आतमध्ये जरी प्रवेश केला तरी आम्ही तिथं असे वायफाय सिस्टीम लावू शकतो की तुम्हाला व्हॉट्सअपचा मेसेज येईल की ती ही आली असणार. अशी पण यंत्रणा आहे. करायचं ठरलं तर काही करता येऊ शकतं. काय आम्हाला 1,00,000, 2-3 लाख रुपये महिन्याला खर्चाला काही फरक पडत नाही नगरपालिकेत. पण याचा अतिरेक झाला आहे म्हणून हे करायची आज वेळ आलेली आहे. भक्त येऊन अक्षरशः मोकळ्या हातानं परत जायची वेळ येते. अनेक प्रकार आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते काय ते यंत्राचा प्रकार आहे. चप्पल बूट ठेवायला लावतात, ते कार्ड देतात, नंतर ते माल आमच्याकडून घ्यावाच लागेल, ह्याच किमतीत घ्यावा लागेल. हा जो प्रकार आहे हा प्रकार पूर्णतः बंद करायचा आहे. आणि प्रायोगिक तत्वावर आम्ही काही दुकान सुरू पण करणार. तुम्हाला एक मेसेज आम्हाला द्यायचा आहे ज्या लोक फसवणूक करतात त्यांना, की हे जर बंद नाही झालं तर आम्ही हे अत्यंत मोठ्या प्रमाणात हे दुकानं वाढवू. आणि जागेची काही साईबाबा संस्थान, नगरपालिका, पोलीस प्रशासन, फूड इन्स्पेक्टर आम्ही एकत्र आले, आम्हाला जागेची काही कमतरता नाही. आम्ही जिथं जिथं तुमची दुकानं आहेत तिथंच बरोबर दुकानं टाकू. महिला बचत गटांची सगळे आपले प्राईम स्पॉट राहतील. आणि आम्ही साधी दुकानं नाही टाकू, आम्ही शोरूम टाईप दुकानं टाकू, एकदम हायफाय दुकानं टाकू. आणि त्याच्यात लिहून टाकू त्याच्यावर वर साईबाबा संस्थान, नगरपालिका या पद्धतीचे हे दुकानं आहेत. आणि मग बघू तुमच्या दुकानामध्ये जातात की ह्या सहकारी तत्वावरच्या दुकानावर किंवा महिला बचत गटांच्या दुकानावर जातात. आणि आम्ही तिथं लोकांना पूर्ण ॲश्युरन्स देणार, इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही. त्याचा नफा कमवायचा नाही. तिथं जो बसणार आहे विक्रीला त्याचा रोज सुटला बस झाला. त्यांना श्रीमंत करायचा उद्देश नाही. अशी खूप जास्त प्रमाणात अशी दुकानं उघडायची वेळ दुकानदारांनी आमच्यावर आणू नका. जे चांगले दुकानदार आहेत, वाजवी किमतीत माल विकतात आणि व्यवस्थित व्यवसाय करतात, कदाचित ते सुद्धा त्याच्यामध्ये थोडे सफर होऊ शकतात. परंतु काही चांगल्या गोष्टीसाठी काही त्याग करावा लागेल, त्याला काही पर्याय नाही. कारण आम्ही खूप सांगून बघितलंय. मलाही असं वाटतंय की नुसतं सांगूनच होतंय, पुढं काही गाडी जात नाही. आजही मी सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळे प्रशासनाचे लोक आहे, साहेब संस्थांचे पण प्रतिनिधी आलेले आहेत. हायकोर्टाने जी ऑर्डर केली आहे ती आता मी मुद्दाम फुलावाल्यांना केलेलं नव्हतं. चला करताय व्यवसाय करू द्या, परंतु हे सत्र थांबत नाही. तर त्यातलं फक्त एक 4 ओळी मी वाचून दाखवतो. ऑर्डर कदाचित सगळ्यांकडे असेल, त्याचा मतितार्थ पण सांगतो. सोसायटी ऑफ द एम्प्लॉई ऑफ संस्थान ट्रस्ट
शेतकऱ्यांकडून फुलं हे डायरेक्ट थेट विक्रीसाठी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत विक्री केली जाऊ शकतात अँड कॅन बी मेड अवेलेबल टू द डिवोटीज ॲट द रिझनेबल रेट विदिन द प्रिमायसेस ऑफ देवस्थान ट्रस्ट बाय डिस्प्लेइंग द रेट कार्ड. साईबाबा संस्थानच्या आणि मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रेट कार्ड लावून, हे आम्ही नाही शोध लावलाय, हायकोर्ट सांगते, रेट कार्ड लावून विक्री केली जाऊ शकते अँड around the premises of the temple, and it would be the responsibility of municipal council and the police department to ensure that no unauthorized flowers and vendors operate and there would be no middleman. साईबाबा हे जे या पद्धतीचे रेट कार्ड लावून वाजवी किमतीत कर्मचारी सोसायटी मार्फत माल विकला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये कुठल्याही हे फॉलो होतंय आणि फसवणूक होत नाही याची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ही पोलीस विभागाची आणि शिर्डी नगरपालिकेची राहील आणि याच्यामध्ये मध्यस्थांमार्फत आणि अनधिकृत विक्रेत्यांमार्फत भक्तांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाईल पोलीस आणि नगरपालिकेकडून. ह्या हायकोर्टाची ऑर्डर आहे. तरी पण आम्ही याच्यात काही गेलो नव्हतो. आम्ही एक वेगळ्या मार्गानं एक शेतकऱ्यांसाठी फ्लावर मार्केट ओपन करणं किंवा हे प्रकार आम्ही केले, परंतु आता खूप खोलात जावं लागेल. शेवटी पोलिसांवर आणि नगरपालिकेवर सुद्धा हायकोर्टानं जबाबदारी टाकली. 14/11/24 14 नोव्हेंबर 2024 ची ही ऑर्डर आहे. त्यामुळे कायद्याचं काय आम्हाला रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही कुठल्या अधिकारानं करताय कुठल्या कायद्यानं करताय. इट सेल्फ हायकोर्टाने आम्हाला याच्यामध्ये गाईडलाईन्स किंवा निर्देश डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वांना आम्ही आज तरी विनंती करतो की MRP टाका मालाला. MRP जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः आम्ही डिफाईन करतो. तुमच्याशी चर्चा करून, काही होलसेलरशी चर्चा करून, काही स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून, काही पत्रकारांशी चर्चा करून, काही व्यावसायिकांशी चर्चा करून आणि मॅन्युफॅक्चररचे आम्ही रेट घेणार आणि प्रशासन आम्ही बसू आणि याच्या ज्या किमती आहेत त्या डिफाईन करू. एकतर्फी नाही होणार. सगळ्यांना किमती निर्धारित करताना विश्वासात घेऊन त्या करू. पण एक आत्ताच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या किमती आवाच्या सव्वा असणार नाही. याच्यामध्ये असं होऊ शकतं की एखादा जो माल आहे तो त्या लिस्टमध्ये नसेल आणि तो परत वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 मीटरची शाल आहे. आता 2 मीटरच्या शॉलचे किंवा 1 मीटरच्या शॉलचे रेट आम्ही ठरवले. उद्या एखादा म्हणा नाही हे 2 मीटरच्या शॉलचे, हे 3 मीटरची शाल आम्ही विकतो, तर ते सुद्धा आम्ही वॉच ठेवू आणि त्याच्या बाबतीत जर फसवणूक झालीच आणि अशी सिंगल केस जर असेल तर एकदम सख्तच्या सक्त स्वरूपामध्ये आम्ही कारवाई करू. किमती ठरवणे, ह्या किमती तुम्हाला तुमच्या मालावर जाता. सगळे तर पॅकिंग करतात, होलसेलमध्ये माल घेतात आणि कुठेतरी एका गोडाऊनमध्ये कुठेतरी एका ठिकाणी त्याचे 100 ग्रॅम 200 ग्रॅम 500 ग्रॅम 750 ग्रॅम या पद्धतीने त्याची पॅकिंग करतात. तुम्ही जर माल विकताय तर तुमच्या दुकानाचं जो विकतो त्याचं नाव टाकायला काय अडचण आहे? नाव टाकायला अडचणच नाही काही. समजा जर तुमचं काही गंगवाल असेल, शेळके पटेल असेल, पवार असेल, काही जे काय असेल, समजा नाव टाकायला काही अडचण नाही. म्हणजे उद्या फसवणूक झाली तर आम्ही ते नाव धरत पकडत धागा पकडत येतो ना बरोबर तुमच्याकडे. नाव तुम्हाला चॉईस नाही, ते कंपल्सरी. चॉईस कोणालाच नाही बाबा, मला नाही टाकायचं. आता अजून जर पुढचे जर कायदे बघितले तर ते तुम्हाला बंधनकारकच आहे. नाव टाकणे, त्याची मॅक्सिमम रिटेल प्राइस टाकणे. मॅक्सिमम रिटेल प्राइस MRP म्हणजे तुम्ही ती MRP मॅक्सिमम पर्यंत जाऊ शकता. त्याच्यापेक्षा कमी 100 रुपये जर MRP असेल तर तुम्ही 80 ला विकू शकता, 70 ला विकू शकता. फक्त 100च्या पुढे जाऊ शकत नाही. मॅक्सिमम रिटेल प्राइस आहे ती प्राइस तुम्हाला टाकणं बंधनकारक राहील. दुसरी गोष्ट, तुम्हाला क्वालिटी जी आहे तर क्वालिटी मेंटेन करणं तुम्हाला बंधनकारक राहील. क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण फूड इन्स्पेक्टर आता मध्यंतरी फक्त एक नमुना द्याला तरी शिर्डीमध्ये एवढा बवाल झाला. मग कर नाही त्याला डर कशाला? जे चांगला माल विकतोय त्याला भीती कशाला पाहिजे? आम्ही तर आता फूड इन्स्पेक्टरची आणून बसवतोय. मी तर त्यांना प्रपोजल दिले की मी फुकट जागा देतो ऑफिसला नगरपालिकेची. इथं तुम्ही ते पद आणून द्या. पद निर्माण करणं फार अवघड नाही. त्याचे लॅब इथं आपण करणार, त्या लॅबला टेस्टिंग होणार, लगेच रिपोर्ट येणार. फसवणूक करू नका. नैतिकता आणि त्याचं काय पाप पुण्याचं ते ज्याचं त्याचं फळ त्याला मिळणारच आहे. पण आम्ही सध्या कायद्याच्या काचाट्यातून सोडणार नाही. बाकी त्याला काय त्याचं पाप त्याला होईल ते होईल नंतर. परंतु
त्या क्वालिटी सुद्धा मेंटेन करावी लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये निम्न क्वालिटीचा किंवा इन्फेरियर लो क्वालिटीचा माल विकता येणार नाही, त्याची आम्ही टेस्ट घेऊ. चौथं, प्लॅस्टिकचे सगळ्यांना नियम माहिती आहे, नसतील तर त्याची आम्ही एक स्वतंत्र कार्यशाळा घेऊ. 50 मायक्रॉन म्हणजे किती, काय कारवाई करायची ठरली तर कितीतरी कायदे आहेत. पहिल्या गुन्ह्याला 5,000 रुपये दंड आहे, दुसऱ्या गुन्ह्याला 10,000 रुपये दंड आहे, तिसऱ्या गुन्ह्याला 25,000 रुपये दंड आणि फौजदारी गुन्हा अशी हे दंड आहे. प्लस तुमची आम्ही बांधकाम परवानगी मागू, व्यवसायाला दुकानाची परवानगी मागू, सगळंच मागू. नसेल त्यातलं काही जरी नसेल दुकान सील मारून टाकू. काही कोणाच्या फसवणूक करणाऱ्याचे दुकान बंद झाल्यामुळे शिर्डी बंद पडणार नाही. इथं तुम्ही सगळे बघताय, सीओ नसला तरी नगरपालिका चालती, नगराध्यक्ष नसला तरी चालती, पदाधिकारी नसला तरी एक दुकान बंद झाले काही शिर्डी बंद पडणार नाही. त्यामुळे हे दुकान डायरेक्ट बंद करू. जे व्यवस्थित व्यवसाय करतात, फसवणूक करत नाही, वाजवी किमतीला विकतात, नियमात करतात सगळं, त्यांच्या जो काही से असेल, त्यांचं जे काही म्हणणं असेल त्यांना आमच्याकडे मांडायला प्लॅटफॉर्म असेल. त्याच्याबद्दल आम्ही असं म्हणत नाही का आम्ही एकदम भारत जाचक करतो आहे. जे चांगले व्यवसाय करत असतील, आता सगळ्यांनी स्वतःच्या मनाला विचारून बघा आपण किती मना व्यवसाय प्रामाणिकपणे करतो आहे. काही जण असतील नसतील असंही नाही, परंतु बहुतांश जणांचे सगळं काय काय आहेत आता एकदा मार्केटमध्ये फिरलं, ज्या पद्धतीने सगळं व्यवसाय चालतो ते अतिशय आमच्याकडं इतके लोक येतात, इतके मेल टाकतात, बाहेरचे लोक एवढे पत्र देतात. आता तुम्ही त्या गावकऱ्यांनी तो जो बॉक्स टाकलाय त्या बॉक्समध्ये राजू घेऊन येते तक्रारी, त्या बॉक्समध्ये येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या मोस्ट ऑफ द तक्रारी ह्या व्यावसायिकांच्या आहेत, नागरिकांनी केलेल्या. आम्ही प्रशासनाच्या तक्रारी नाही. नागरिकांनी ग्रामसभेमध्ये आवाहन केलं होतं स्थानिक की तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या ह्या बॉक्समध्ये टाका. त्या बॉक्समधल्या ज्या तक्रारी आहेत या मोस्ट ऑफ द तक्रारी 90% तक्रारी हे जे दुकानदार आहेत हे दुकानाच्या पुढं टेबल लावतात, व्यवसाय करतात आणि अवाजवी किमतीला माल विकतात, ह्याच तक्रारी आहेत. मग आता प्रशासनाने करायचं काय? तक्रार करणारे नागरिक, व्यावसायिक, तक्रार ज्यांची आहे तेही नागरिक आणि व्यावसायिक. मग आता प्रशासनाने करायचं काय नेमकी? त्यामुळे आता शेवटी जे सत्य आहे, जे न्याय आहे आणि जे कायदेशीर आहे त्या बाजूनं प्रशासन उभं राहणार आहे. तुम्हाला आता ही समजून चला की शेवटची संधी आहे सगळ्यांना, आणि याच्यात जर नाही सुधारणा झाली तर आम्ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचीही हायगाय अजिबात करणार नाही. शिर्डीचं नाव बदनाम होत असेल, भक्तांची फसवणूक होत असेल, अवैध व्यवसाय वाढत असतील, गुन्हेगारी व्यवसाय वाढत असतील तर प्रशासनाला शेवटी ॲक्शन घेणं भाग आहे, त्याला काही पर्याय नाही. आणि त्यामुळं तुम्ही सुद्धा या बाबीचा चांगला रिस्पॉन्स कराल आणि भक्तांची फसवणूक टाळत जर असेल तर माझं तर त्याच्या पुढे जाऊन असं एक सजेशन राहील की एक विजिलन्स कमिटी सुद्धा आपण नेमू शकतो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये साधारणतः जे व्यावसायिक ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, फसवणूक करत नाही आणि वाजवी किमतीत माल विकतात, गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करत नाही, बऱ्यापैकी सगळं लिगल आहे, असे काही नागरिक, पोलीसचे प्रतिनिधी, संस्थांचे प्रतिनिधी आणि नगरपालिकेचे प्रतिनिधी अशी एक कमिटी करू. आणि कुठं काही वाईट घडत असेल तर ह्या कमिटी मार्फत मेसेज आपल्याकडे येतील, याच्या रेग्युलर मीटिंग पण होऊ शकतील. म्हणजे प्रशासन आणि व्यावसायिकांमध्ये ही कमिटी दुवा म्हणून काम करेल. असे व्यावसायिक सापडतील ना आपल्याकडं, सगळंच कायदेशीर करणार आहे. आवाज तर गेला सगळ्यांचा, असं विचार करून सापडतील की नाही सरकार? लिगल चांगल्या किमतीत विकणारे आणि चांगल्या क्वालिटीचा माल विकणारे व्यावसायिक आपल्या शिर्डीत आहेत की नाही? तेच म्हणतोय. तुमचा एकदम आवाज बसला म्हटलं, आम्हाला वाटलं की एकही नाही असा. आमची तशी धारणा म्हणत चालली, एकही नाही. सुद्धा जमत नाही. आम्ही नगरपालिकेने आम्ही ते अतिक्रमण सोडून दुसऱ्या कुठल्याच कायद्यात गेलो नाही. भारतामध्ये एवढे कायदे आहेत, एवढ्या कायद्याची अंमलबजावणी. प्लॅस्टिकचं साधं प्लॅस्टिकवर फौजदारी गुन्हे किती दाखल होते दिवसभरामध्ये. तुम्हाला व्यवसाय करणं मुश्किल होऊन जाईल. बांधकाम परवानगीचं किती अवघड होऊन जाईल. साईड मार्जिन सोडलं, 3 मीटरचं साईड मार्जिन संपलं तर दुकानात संपून जातं लोकांचं. त्याच्यामुळं कायदे खूप आहेत, परंतु आमचं एकच कन्सर्न आहे, भक्तांची फसवणूक करू नका. एवढाच कन्सर्न आहे आमचं.
बाकी थोडं दुकान मागं पुढं झालं वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे, आम्ही इथून मागेही दुर्लक्ष करत आलेलो आहे. परंतु भक्तांची फसवणूक आणि जे आवाजवी किमतीमध्ये जो सगळा प्रकार चाललाय, आता पॉलिसीवाल्यांच्या ज्या गाड्यांना काय जो प्रकार आहे, किती भयानक प्रकार आहे, त्या गाड्यांच्या मागे लागणं आणि ते सगळे प्रकार घडत आहेत. भक्तांना ते लिबर्टी द्या ना. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे की लोक दुसऱ्या देवस्थानचं उदाहरण आपल्याला देतात, बघा तिथं जाऊन तिथं किती चांगलं आहे आणि बघा तुमच्याकडे किती वाईट आहे. या पद्धतीने लोक आम्हाला टोकतात, पोलिसांना टोकतात, नगरपालिकेला टोकतात, साईबाबा संस्थांना टोकतात आणि त्यामुळं इतकी प्रचंड प्रमाणामध्ये बदनामी होतीये. ही बदनामी काही झालं तरी थांबवायला येईल आणि तुम्हाला वाटतं झटपट पैसे मिळतात, परंतु लॉंग टर्मचा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होतो की भक्तांची खरेदी करण्याची मानसिकता राहत नाही. त्याचा दीर्घकालीन आपण जर विचार केला तर मानसिकता राहत नाही आणि खरेदी करत नाही आणि येण्याची पण काही प्रमाणात मानसिकता राहत नाही. मग काही 10-5 लोकांच्या मूर्खपणामुळे सगळ्या गोष्टी जर सगळेच लोक जर सफर होत असतील तर ते उचित होणार. स्वच्छतेचे किती नियम आहे तुम्हाला जर माझे सांगितले वाचून, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जे आहे 2016चे, ते जर तुम्ही वाचले तर तुम्ही म्हणा मी येतो एकही नियम पाळत नाही. त्याच्या अंतर्गतही कारवाई करता येऊ शकते. किती लागेल तेवढे, किती हॉटेलवाले ते उष्ट खरकट त्या चेंबरमध्ये घुमत असतात, फौजदारी गुन्हा येतो. या सगळ्या गोष्टी आम्हाला काढाव्या लागतील. त्यामुळे आम्ही जनरली कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये आहोत, विधायक कामामध्ये आहोत, विकास कामं कशी करता येईल त्याच्यात आहोत. हे लोकांना आणि ह्या लोकांना हे डिस्ट्रक्टिव्ह कामं आहेत, एक प्रकारे विघातक कामं आहेत. परंतु जर खूपच हे सत्र थांबत नसेल तर त्याच्यावर आम्हाला त्याच्यामध्ये पडावं लागेल आणि ही छोट्या छोट्या गोष्टीतूनच ह्या मोठ्या प्रमाणातल्या वाईट गोष्टी घडत आहेत. आणि प्रत्येकाला वाटतंय की माझ्यापुरतं बघू, माझा छोटा व्यवसाय आहे. परंतु एक लक्षात घ्या की हे छोट्या छोट्या प्रवृत्ती ज्या आहेत, समजा एखादा होलसेलर व्यापारी आहे, तो त्या पॉलिसीवाल्याला किंवा कोणा एखाद्या व्यक्तीला माल विकतो 200 रुपयाला आणि तो जर 800 रुपयाला विकत आहे, तर लक्षात घ्या तो जो इझी मनी जो आहे ना, झटपट येणारा पैसा, त्याची किंमत असत नाही. तो वाम मार्गाला लागतो, अगोदर छोटे गुन्हे करतो, मग मोठे गुन्हे करतो, ते आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं त्याची आपल्याला झळ बसणार नाही, परंतु सर्वसामान्य आता ते 2 लोकांचा मर्डर झाला, शेवटी निरपराध लोक होते. त्यामुळे आपल्या घरापर्यंत जर येत असेल, सर्वसामान्य लोकांपर्यंत जर येत असेल, तर त्याची मुळं शोधली पाहिजे. तुम्हाला वाटतं की ह्याचा त्याचा काय संबंध आहे? 100% संबंध आहे. हा जो झटपट मिळणारा जो पैसा आहे ना, त्यातूनच नशेखोरी, त्यातूनच गुन्हेगारी, त्यातूनच ऐश करण्याची प्रवृत्ती, त्यातून गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती ही सगळी वाढत जाते. त्याच्यामुळे हे कुठंतरी थांबवावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, आता सगळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन याच्यात नियत झालेले आहे. त्याच्यामुळे फसवणूक करणाऱ्यांची काही गैर राहणार नाही. जो फसवणूक करील अशी गंभीर स्वरूपाची, त्याला आम्हाला एकच सांगावं लागेल, आले रे आले, आता तुझी बारी आली असं समजून सगळ्या मार्गाने त्याच्यावर कारवाई होईल. आणि जे दक्ष नागरिक आहेत, व्यवसाय व्यवस्थित करतात, त्यांनी सुद्धा या बाबतीत आम्हाला सहकार्य करायला, साथ द्यायला काहीच हरकत नसावी अशी आमची अपेक्षा आहे. तुमच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. फक्त अगोदर मग पाठवून दिला नाही ना, म्हणून तुम्ही वारंवार उल्लेख केला, सगळेच कसे नसतील ना. दुसरा विषय काय माहिती का, मी कार्यक्रमामध्ये चौकात गेलो असं ते येत होते ना, तर तिथल्या लोकांनी मला सांगितलं तुम्ही एकदा आम्हाला घेऊन करून द्या, व्यवस्थित तुम्ही आम्हाला भावफलक करून दिलं, आम्ही करायला तयार आहोत. बरोबर की नाही? तुम्ही बोलले होते की नाही? मग मी ते शिवसाहेबांना सांगितलं होतं की सगळ्यांची इच्छा असेल तर एकदा चर्चा करा, मार्ग काढा. शेवटी त्यांचा हेतू मुळात व्यवसाय कमी होण्याची ही सुद्धा कारण आहे. बरं, 365 दिवस वर्षाचे आहेत, तर 3,65,00,000 भक्त येतात, म्हणजे रोज 1 लाख भक्त आहेत. ऑफिशियल काउंट आहे हा, असा काउंट नाही. म्हणजे 3.5 कोटीपेक्षा तर जास्तच भक्त आहे. मुखदर्शन घेणारे वेगळेच. ते मुखदर्शन घेणारे जर विचार केला तर ते खूप जादा आहे. 3.5-4 करोड भक्त जर येत आहे, तर कोण म्हणतं भक्तांची संख्या कमी झाली? व्यवसाय कमी आहे म्हणून भक्तांची संख्या कमी झाली, हे कन्क्लुजन चुकीचं आहे. भक्तांची संख्या कमी झालेली नाही. व्यवसाय होण्याची जी हे आहे प्रवृत्ती आहे, म्हणजे आपल्याला खरेदी करण्याची जी प्रवृत्ती आहे भक्तांची, ती कमी झालेली आहे. त्याचं कारण तुम्हाला शोधावं लागतील.
काय कारण आहे? साधी नगरपालिकेपुढं पाण्याच्या टाकी पुढं गाडी लावली तर एकीकडून तो कुणीतरी येतो, तो तुमची 100 रुपयाची नोट पडली, तुमची 500 रुपयाची नोट पडली, इकडून दरवाजा उघडायला लागतो, मागच्या बाजूनं पर्स काढून घेतो. असे प्रकार आहे. लोक वैतागले शिर्डीला. अशी परिस्थिती किती घटना घडल्या. सेम SOP किंवा सेम मोडस ऑपरेंडी प्रमाणे याच्यातून गाडीतून चोऱ्या करण्याची प्रकार. मी म्हणत नाही आपल्याकडे कोणी करत असेल, परंतु आपल्या सगळ्यांना हा विचार करावा लागेल की भक्त येत आहेत पण व्यवसाय होत नाही. कोणाला ऑफिशियल आकडे पाहिजे असतील साईबाबा संस्थांकडून घ्या, एका वर्षात किती भक्त येत आहे म्हणून. भक्त येत आहे तर व्यवसाय का नाही म्हणून तुमचा? कारणाचा शोध घ्या. फसवणूक होती, लोकांच्या डोक्यात खटका बसलाय भक्तांच्या डोक्यात. आणि शिर्डी हे असं देवस्थान आहे बरं का की इथं जे आहे ना, बाकी ठिकाणी लोक एकदाच जातात, परत जात नाही, कदाचित आयुष्यात एकदाच जातात काही देवस्थान, पण शिर्डीला रिपीटेड भक्त आहेत. म्हणजे मला तर काही लोक असं होतं 1970 पासून आम्ही येतो, आजपर्यंत येतो, 1980 पासून येतो, 1990 पासून सतत येतात. एकदा हा सतत येणाऱ्या भक्ताच्या डोक्यात हा खटका बसला की इथं फसवणूक होते, तो काहीच खरेदी करत नाही. त्यामुळं भक्तांची तशी समज गैरसमज सगळ्यांनी येऊन ते दूर करायला लागतील, एकत्र येऊन. तुमच्या प्रतिक्रिया द्या एकदा, म्हणजे बाकी मग पोलीस विभाग संस्था अगोदर सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ, एकेकाला उत्तर देण्यापेक्षा, मग सगळ्यांना हे करू आपण. साहेब आपण चांगल्या प्रकारे सूचना केल्या. खरं म्हणजे याच्या अगोदरच व्हायला पाहिजे होतं. आणि आपल्या ज्या एक 15-20 मिनिटाच्या ज्या सूचनेमध्ये माझ्या प्रकर्षण लक्षात आलं का शिर्डीची बदनामी होते. शिर्डीची साहेब बदनामी 1% ही चुकीचं होत असेल, 10% होत असेल, ते चुकीचं काय होतं ते पाहण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पोलीस विभागाकडे सगळ्यांच्या नोंदी आहे. जेवढी 1%, 5%, 10%ची बदनामी होती त्याची जाहिरात एवढ्या प्रकारे ज्या ग्रामस्थांकडून काही जे स्वयंघोषित पुढारी आम्ही शिर्डीचं जाऊन भलं करतो, आमच्याशिवाय विकास होऊ शकत नाही, अशी एक ठराविक मंडळी, त्यांची चूक असं नाही. जे 10% लोक त्यांना संधी देतात ते संधीचं कुलीत करून आपले फिरवतात. त्याचा परिणाम असा आहे साहेब, आपण सूचना केली का रेट टाकले पाहिजे. सगळ्यात पहिले रेट माझ्या दुकानावर मी टाकले. आपण नोंद घेतली नाही घेतली माहीत नाही. पोलीस विभागाकडून कारवाई होती. जर एखादा ग्राहक फसल्या गेला अशी त्याची धारणा झाली तर तो पोलीस खात्याकडे तक्रार करायला जाईलच. त्याला पोलीस खात्यातलेच काही अधिकारी कर्मचारी तुम्ही तक्रारी द्या, तुम्ही फसले असं त्याचं प्रबोधन करतात, त्याची तक्रार घेतात. एक मैद नावाचा पोलीस कॉन्स्टेबल आहे, त्याच्या अनेक तक्रारी, ओमने साहेब आपण त्यावेळेस नव्हता, त्याच्या अनेक तक्रारी. 24 तास अल्कोहोलच्या नशेत राहायचा. कुठे जे भक्त घेऊन चालले पिशवी का त्याला हटकावणार, कुठून घेतलं, तुम्ही तक्रार द्या, तुमची फसवणूक झाली, याची किंमत एवढी आहे. ठीक आहे, पोलिसांनी एवढं तत्पर होऊन गुन्हेगारी शोधण्यासाठी थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर काही त्याच्यात वावगं नाही, त्यांचा तो अधिकार आहे. CRPCने दिला असेल, IPCने दिला असेल, पण याचा अर्थ त्याला प्रवृत्त करायचा का, तुम्ही तक्रार द्या, तुमची फसवणूक झाली, त्याची इच्छा नसताना. एक अधिकारी असे होते नंदकुमार दोदाळ नावाचे, फिर्याद द्यायला एखादा माणूस गेल्यानंतर साहेब CRPC 154 जो फिर्याद द्यायला आला तर त्यांनी त्याची तक्रार काय त्याच्या भाषेत ती तक्रार घेतली पाहिजे. त्याला लिहिता येत असेल तर त्यांनीच लिहून घेतली पाहिजे. मी तुम्हाला थोडं असंच होतं की पोलीस अधिकारी एखादा पॉईंट आउट करायचा, कर्मचारी पॉईंट आउट करायचा, आणि पोलीसच सगळ्या जे शिर्डीचं वाटोळ केलं पोलिसांनीच करायचं, असं पिक्चर उभं केलं जातं. शिर्डीचं वाटोळ पोलीस नाही करत आहे, पोलीस येतात जातात, तुम्ही लोक इथे काय. ठीक आहे, असतील बाकीच्या गोष्टी असतील. आता गलांडे साहेबांनी प्रत्येक माणूस काय पॉईंट आउट करायचे, असा होता तसा होता हे सांगायची काही गरज नाही. हे आपण नियम लावतो, हे काय आम्ही गेल्यानंतर राहणार आहे नियम. गलांडे साहेब असतील तेव्हाच राहतील, मी असेल तेव्हाच राहील, किंवा दिघे साहेब असतील तेव्हाच राहतील असं नाही. हे नियम परमनंटली होणार आहे. आणि हे प्रवृत्त करणं वगैरे जे म्हणताय तुम्ही त्याच्यावर आपण प्रबोधन करणार आहे. म्हणजे आपण धोरणावर बोलू दिला ते पोलीस अधिकारी अँटी करप्शनच्या ट्रॅकमध्ये त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. तो मुद्दा सोडून द्या तुम्ही, आणि जे आपलं कॉन्व्हर्सेशनचा पार्ट आहे तो करा. ठीक आहे, कोण अधिकारी कसा होता, कोण कर्मचारी कसा होता, हा मुद्दा इथं हे स्टेज नाही त्याचं चर्चा करायची. तक्रार करायचा माझा हेतू नाही, पण ही जी बदनामी होते किंवा शिर्डीत व्यावसायिक लुटतात त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढली. साहेब, जो माणूस तिथे उदरनिर्वाह करतो, चरितार्थ करतो, जो भारतीय राज्यघटनेने कलम 19नी जो मूलभूत अधिकार आहे त्याला दिला, भारताच्या नागरिकाला त्या घटनेने जर अधिकार दिला व्यवसाय करायचा, त्यांनी तो व्यवसाय करायचा नाही, तो बंद करायचा, मग तो काय करणार साहेब? अनासाहेब तो त्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडेच वळणार ना.
आपण सूचना करा, आपण नियम करा, आपण रेट ठरवून द्या, त्याचं पालन आम्ही 100% करतो. आमच्याकडून नाही झालं आपण कारवाई करायला आपण साहेब आपल्याला मोकळीकच आहे ना. ठीक आहे ना, आपण त्याचं प्रबोधन फसला, त्याची अशी धारणा झाली, त्याची तक्रार त्याची मनापासून तयार झाली तर तक्रार घ्या, पण त्याला तक्रार द्यायला प्रवृत्त करू नका साहेब. आपण परत आम्ही प्रवृत्त नाही करणार आहे, आम्ही बोर्ड लावणार आहे सिंपल. आम्ही काय आमचा कर्मचारी आमच्याकडे आता म्हणजे काय आम्ही प्रत्येक कर्मचारी प्रत्येक दुकानात जाऊन प्रत्येक भक्ताला विचारू शकत नाही, विचारणार पण नाही, हे तर आहेच आहे. फक्त आम्ही आता बोर्ड लावणार की हे रेट आहे, तुमची कोणाची फसवणूक झाली तर या क्रमांकावर नाही. माझं म्हणणं काय आहे, तक्रार द्यायला प्रवृत्त करायला अडचण काय? चला मी तर जाहीर सांगतो, आम्ही करू प्रवृत्त. एखादा कसा असतो, भक्ताची मानसिकता काय असते की मी बाहेर गावचा आहे, मी गुजरातचा आहे, मी कर्नाटकचा आहे किंवा मी तामिळनाडूचा आहे. मी जर तक्रार दिली मला इथल्या कोर्टात हेलपाटे मारावे लागतील, मग तक्रार त्यांनी करायची नाही का? मग ते तर ह्या गुन्हेगारांचं फोन जातं, मग त्यांनी दिलीच पाहिजे साहेब. तो लगेच ते टीव्ही पुढे जाऊन व्यक्त होतात, शेवटची बदनामी ती होतच राहणार साहेब. मग बदनामी होण्यासाठी फसवणूक करणारी फसवणूक करूच नाही. ऐका ना, मुद्दा एकदम छोटा आहे. ती काय एका गोष्टीमुळे नाही झाली, पण त्या सगळे लोक इन्व्हॉल्व आहेत थोडे आहेत ना, तर सगळ्यांनी ती सहकार्य करून आणि त्याची तयारी आहेच ना. समजा तुम्ही जे काही रेट देणार आहे तर ते सहकार्य करायला तयार आहेत, पण हे परत होता कामा नये. सगळ्यांची जबाबदारी नागरिकांची पण आहे, प्रशासनाची पण आहे, सगळ्यांची, दुकानदाराची पण. असं आपण द्या ना साहेब, नियम करायला आपल्याला मोकळीकच आहे ना. आता आम्ही ते 11 वाजताचं जे आहे ते बरेच लोक फॉलो करत नाही. आता ठीक आहे, आम्ही अजून थांबतो 10-15 दिवस हॉटेलवाले, त्याच्यानंतर तिथं सगळेच प्रकार काय काय प्रकार चालतात आता आम्ही बघतो. पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगणार साई भक्त उशिरा येतो, मग त्याला भूक लागेल, तो रात्री कुठं जेवेल, मग उशिरापर्यंत चालू राहतात. त्यात पुढे त्याची किती कळकळ आहे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. आणि परत त्याची उन्हीकडे लूट होती, बेशिस्त झालं, शिरीचं नाव बदनाम होतं. हे दोन्ही बाजूनी डब वाजवायचं काम थांबलं पाहिजे साहेब. आता हे नियम जे आहेत ना इथून पुढे करू आम्ही, म्हणून मी म्हटलं आम्ही त्यात पडलो नव्हतो. आप देखो आगे आगे क्या होता है. आणि साहेब त्या दिवशी डेप्युटी साहेब आपण होते ग्रामसभेला जे काही तक्रारी या ग्रामसभा अरेंज करणाऱ्यांनी ज्या मागितल्या, लोकांनी केल्या तक्रारी, त्यातल्या निम्या तक्रारी त्यांनी बाजूला करून टाकल्या. ज्या तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या काही कोर्ट घेऊन पळलं, कसं पळलं. ग्रामस्थांबद्दल तुमचं काही म्हणणं नाही, ग्रामस्थान तुम्ही एकत्र बसा एकदा. हा जो विषय आला ना साहेब, हा ग्रामस्थांवरच सुरुवात झाली. ग्रामस्थ काय की आता ते व्यासपीठ मिळालं ना बोलायला, म्हणून ती चूक झालेलीच आहे 100%. त्यात काय विषय नाही. हे जे धोरण मी जे बोल ते कदाचित तुम्ही आमच्या MRP स्वागत केलं, चांगली गोष्ट आहे. नाही, पहिले माझ्या दुकानावरून सुरुवात केली मी साहेब, मी लावली. आणि डेप्युटी साहेब आपल्याला थोडंसं गैर वाटलंच आहे आपल्या विभागाबद्दल मी बोललो. ग्रामसभेत तर आपल्याला शेकडो लोकांनी सूचना केल्या ना, जो त्यांना करायचा अधिकार नाही, आपण ते ऐकूनच घेतलं ना. आम्ही अतिक्रमण म्हणजे कारवाई करा एकीकडे सांगून दुसरीकडं नका करू गोपनीयमध्ये तुम्हालाच फोन येतो. आता मी नावं सांगितले तर ते सगळं आपण सांगितलं पाहिजे. डेप्युटी साहेब आपल्याला विनंती आहे, हे जे आपल्याला सूचना करणारे आपल्या कामाबद्दल जे काय, आणि परत आपण कारवाई करत असताना आपल्याला पुन्हा विनंती करणार आहे, याचं आपण कुठंतरी ना एक लोकांसमोर आणलं पाहिजे. कारण काय, जो सर्वसाधारण माणूस साहेब येत नाही, बोलत नाही, याचा अर्थ या मंडळींना असं वाटतं का ते करतात ते खूप योग्य आहे. त्यामुळे या शिर्डीची बाजारपेठ आता उद्ध्वस्त झाली. इथं काय राहिलं नाही साहेब. मग त्याच्यावर उपाययोजना झालीच पाहिजे ना साहेब, 100% त्याच्यावर झाली पाहिजे. याचंही कुठं नियोजन झालं पाहिजे ना. काय दुकानदार आहे तर त्यांना भाडे जास्त आहे, आणि दुकानदार 5-10 हजार रुपये रोज आहे, ते कसे सोडवणार तुमच्या MRPवर? नाही, मूळ विषय काय आहे, तुमचं जे भाडं आहे, आता तुम्ही होईल ना त्याच्यामध्ये. साई कॉम्प्लेक्स जर फरक केलं तर आम्ही ज्याला दुकान दिलंय त्याला जर तुम्ही 500 रुपये 1000 रुपये रोज तो दुसऱ्याला देतो. नाही, हे कमी झालं तो जनरली विषय लक्षात आणून आहे, बरोबर आहे.
तुम्ही म्हणून म्हटलं ना, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही 200 रुपयाचा माल 800 रुपयाला नाही विकू शकत, भाडं जास्त आहे म्हणून. आपण त्यांना संधी देतोय सूचना मांडायला, आपण लिहून घेऊ. ऐका ना, दुकानात भेटती ना साहेब, तीच वस्तू लाईट बिल आहे, कामगारांचा पगार त्यातल्या त्यात काय होतं, ती वस्तू आता तुम्ही 1 नंबर गेटला जर गेले ना साहेब, बॅरिकेटिंग लागलेली, मुलं हातामध्ये प्रसाद विकता, पेढे विकता, त्याच्यावर काही निर्बंध नाही साहेब. तो आम्ही 50 रुपये विकणारा बॉक्स साधारण त्याची खरेदी 25 रुपये 30 रुपये साहेब. हे लोक 2-5 रुपये भेटल्यानंतर हे यांचं एक 200-500 रुपये भेटले घरी निघून जाणार आहे. पण आम्हाला ते 200-500 रुपये मध्ये आम्हाला त्याच्यात आमचं कामाला बघायचं आहे, लाईट बिल बघायचं आहे, त्यानंतर दुकान मालकाचं भाडं बघायचंय, आमचा परपंच बघायचा आहे. या सगळ्या गोष्टी साहेब, त्याचा पण विचार कुठेतरी झाला पाहिजे. सगळ्यांनी काय करा, रेट बाबत किंवा जे भैया होते तर रेट बाबत 2017 21/4/2017 रोजी रेट बाबत ठराव झालेला होता आणि ते ठरावाअंतर्गत 6 लाख रुपयाचे बोर्ड आजही आपल्या तळावर पडलेले पूर्ण रेट बाबत. ते पूर्ण गावात लावले होते, परंतु त्याची आम्हाला पुन्हा ते बोर्ड काढण्यात आले. कदाचित त्यावेळेस सगळ्यांना तो रेट जर फिक्स झाला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसते असं मला वाटतं. साहेब, तुम्ही जे रेट बाबत बोललाय गुणवत्ता आम्हाला काही कळत नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे, एखादा व्यापारी आम्हाला एखादी वस्तू देतो तेवढ्या पैशात, आम्ही तेवढ्या पैशात विकली पाहिजे. तर जे व्यापारी साहेब त्यांची पण एक आपण बैठक घेतली पाहिजे आणि त्यांना ते गुणवत्ता काय आम्हाला त्या रेटमध्ये मिळेल, त्या रेटमध्ये आम्ही जे ठरवून देईल आम्ही 100% ते विकणारच आहे. दुसरा विषय साहेब, जर साहेब फक्त जे लुटमारीचाच विषय असेल तर भैया आता एक पॅटर्न चालू झालेला आहे. ते साड्याच्या दुकानामध्ये ना एक मोठाले शॉली 10,000 रुपयाला बाबाच्या मूर्तीवर चढवलं जाईल असं गट्टेचं गट्टे पडलेले आहे. कदाचित त्याच्या बाबतही शिवसाहेब आपण विचार केला पाहिजे. मग ते काय कशी लिंक आहे ते तुम्हाला मी सांगल, कोणत्या पद्धतीने ती शॉल कशी मंदिरात चढवल्या जाईल असे फार मोठी ती लिंक आहे. ती लिंक कदाचित माळे साहेब बघून घेतील. दुसरा विषय साहेब, आपण जे बोलला आपणास विनंती आहे, प्रायोगिक तत्वावर सुद्धा आपण कोणाला काही देऊ नका. आमच्याकडून काही चुका झाल्या असेल कदाचित ते आम्ही 100% सुधरून घेऊ आणि जे आपण रेट द्याल तर त्याच्यामध्ये आम्हाला भाडं, आमचे कामगार, आमची लागणारी मेहनत आणि जे जे गोष्टी आहेत त्या सर्वांचा विचार करा. म्हणजे जे नाशिकवरून येणारे रेट कदाचित गंगवाल साहेब एकटं दुकानदार बसून विकत असेल, परंतु आम्ही विकताना आमचे कामगार असेल, आमच्या दुकानचं भाडं, ती जी मेहनत आहे, जे ओमीवाल्याला पैसे द्यावे लागतात, त्या सर्वांचा विचार करून योग्य पद्धतीने आपण रेट ठरवा अशी आपल्याला विनंती करतो. करणार आहे ते नसेल तर माल नको घेऊन जाणार. अहो फलकाऐवजी ते इफेक्टिव्ह करा तो विषय. बरं, त्याच्यावर असलं पाहिजे. चिठ्ठी म्हणजे बऱ्याच लोकांचं तर आहेच, काही लोकांचं बऱ्यापैकी आहे, अडचण नाही ना काही गावात. अजून मागं बोला, संख्या तर खूप आली, बोलायला काय ही मूर्तीची 10 रुपयापासून तर काही ठिकाणी 150 रुपयाच्या क्वालिटी ना त्याच्यावर. प्रत्येकाच्या मालाच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. कोणी लो क्वालिटी विकतं, कोणी जास्त क्वालिटीचा मिडियम क्वालिटीचा माल विकतो. याचे एमआरपी आता ते प्रॉब्लेम होणारच आहे ना. ठीक आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याकडे सगळे एक्सपोर्ट लोक आहे. सायगोळ काय, मार्बल काय, तुमचा त्याच्यात मूर्त्या अशा व्हिएतनामचा मार्बल काय, ऑस्ट्रेलियाचा मार्बल काय, इंडियन मार्बल काय, राजस्थानी मार्बल काय, सगळ्या प्रकारची मार्बल असतात. ठीक आहे ना. काय माहिती का, आपल्याकडं मेजर प्रॉब्लेम आता मलाही पण गावामध्ये पूर्वी 3 वर्ष झाले, आता 2 वर्ष 5 वर्ष झाले. आपल्याकडं सरळ सांगायचं तोंड पाहून किमती आहे, हे सगळ्याला माहिती. हा जो प्रकार, तुमचे हेतू चांगले असले ना सगळ्या किमती निश्चित करता येतील. तुमचे हेतूच जर चांगले नसतील तर काय उपयोगच नाही ना. आता मी जर त्या साय कॉम्प्लेक्सला गेलो ना तर आम्ही जर सांगितलं की बाबा अमुक एक मला फ्रेम घ्यायची चांगली, तर त्याचे 3,000 रुपये सांगतात. मी जर सांगितलं सीओ आहे तर 700 रुपये सांगतात. माझा वैयक्तिक अनुभव. शिवसाहेब, आता मार्केटवाले पण आहे, तसंच सेम समजा आमच्यासारखे जे हॉटेल्स आहेत, समजा रेस्टॉरंट आहे, त्याचे सुद्धा रेट बोर्ड आहे ना त्या हॉटेलचे किंवा सगळीकडे लागले गेले पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण करायला जातो एक विशिष्ट वर्गासाठी किंवा व्यवसायासाठी, पण सगळ्यांच्या बाबतीत एकच नियम लागू झाला पाहिजे. याची पण आपण काळजी घेतली पाहिजे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आता भैयांचं हॉटेल, त्यांचे तिथं मिळणारे जर फूड आयटमचे रेट तर आहेच ना तिथं मेनू कार्डवर. समजा जे आमच्या लिस्टमध्ये नसतील आयटम त्याचे रेट लावायला काय अडचण आहे. जसं हॉटेलचा रेट जो आहे, साईबाबा संस्थांची रूम आहे समजा द्वारावतीची 900 रुपये, 900 रुपयाची रूम आहे, काय अडचण आहे लावायला. तोंड पाहून लावायची काय गरज आहे. समजा एखादा जर म्हटलं हे म्हणताय तसं माझी मूर्ती युनिक आहे, काय बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे 1-2 लोक एक्सपोर्ट करतात आणि माझ्यासारखी मूर्ती कोणीच बनवत नाही, तुमची मूर्ती दुसरी कुठंच नाही आहे ना, तुमचा रेट लावा ना. बरोबर आहे का नाही. तुमचा रेट तर लावा, आम्ही तुमचा रेट ठरवणार नाही. तुमचा रेट तुमच्या दुकानात लावायला काय अडचण आहे की आमची जी मूर्ती आहे ती ह्या मार्बल पासून बनलेली आहे, जो कुठला असेल, राजस्थानी असेल किंवा कोणता तो असतो 11 का कोणता जे काय असेल ते. आणखी शनी शिंगणापूरच्या गाड्या भरताना सुद्धा आहे ना परिस्थिती बघून चेहरे बघून रेट ठरले जाते पर व्यक्ती. ते सुद्धा आहे ना आपण कंट्रोल मध्ये आणण्यासाठी त्यांची एक मीटिंग घेतली पाहिजे. त्यांची पोलिसांनी मीटिंग घेतली, त्याचा एक भाग आहे. आम्ही अनेक मोहीम हाती घेतल्या. आता RBL जवळ हाईट बॅरिकेड टाकतोय, ट्रॅव्हल्स जे आहे ते तिकडे डायव्हर्ट करतोय, शनी शिंगणापूरवाल्यांना एक स्टॉप देतोय, 2 एकर लँड आम्ही बघितली एका ठिकाणी, तिथे त्यांना पार्किंग देतोय. रिक्षावाल्यांचे सुद्धा काही स्टॉप्स आम्ही बंद करतोय आणि काही अधिकृत करतो आहे. आज सध्या तर एकही अधिकृत नाही तर ते अधिकृत करतो आहे. सगळ्याच बाबतीमध्ये असेल, पार्किंग असेल, हाईट बॅरिकेड असेल, माल विक्री असेल, दर्शनाच्या बाबतीत असेल, प्रसादालयाच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल ते रेट लावले. ह्या ते प्रशासन त्यांच्या अधिकारामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येणं शक्य आहे ते सगळेच करणार आहे. हा फक्त तुमच्या पुरता हा एक भाग आहे. तर ते मूळ याच्यावर तुम्ही जर तुमचे जर रेट असतील तर माझं म्हणणं काय, तुमची व्हिएतनाम मार्बलमध्ये जर तुमची 1 फुटाची मूर्ती जर समजा 5,000 रुपयाला असेल तर मग मलाही 5,000चा असायला पाहिजे, यांनाही 5,000चा असायला पाहिजे, यांनाही पण 5,000चा असायला पाहिजे. कशाला तुम्ही यांना 7ला मला 4ला आणि यांना 3ला त्यांना 10ला विकायची. आमचं म्हणणं त्याच्यावर आहे. पळवाटा 1000 सापडतील पण आम्ही त्या सगळ्या बंद करणार, तुम्ही काही चिंता करू. त्या सगळ्याला पर्याय शोधा. तुम्हाला जर वाटत असेल की आमच्यासारखी मूर्ती कुणीच विकत नाही तर तुमचा रेट लावा. लेट कस्टमर नो की तुमच्या ह्या मालाची किंमत काय, आम्हाला पण कळू दे की ह्या मालाची तुमची किंमत काय, प्लस मायनस जे काय असेल ते, मग तुम्ही त्या किमतीला विका. 4-6% तुमचं निगोशिएशनला स्कोप ठेवा त्याच्यामध्ये. अनुषंगाने फोटो जे काढायचे आणि त्याचे रेट आवाच्या सावा लावायचे, तो एक मोठा प्रमाणात व्यवसाय चालू आहे. आणि त्याच्यात मग त्याच्यावर सुद्धा कसं नियंत्रण आणता येईल आपल्याला. जे बेकायदेशीर आहेत ना त्याच्यामध्ये तर काही सवलत नाही, म्हणजे ते किमती कमी ठेवा वगैरे असले काही प्रकार जे बेकायदेशीर आहे ते पूर्ण बंद, त्यात काहीच सवलत नाही. आता फॉर एक्झाम्पल आता फुलाचं पूर्ण बंद सांगितलंय हायकोर्टाने, पूर्ण बंद म्हणजे पूर्ण बंद सांगितलंय. त्याच्यामध्ये आम्ही असं त्यांना म्हणू शकत नाही जाऊ द्या तुम्ही कमी किमतीला विका, जाऊ द्या, हायकोर्टाचं कंटेम्प्ट होईल आमच्यावर. जे बंद आहे ते बंद आहे. जसं आता भैया म्हणले की ज्या गोष्टी बेकायदेशीरच आहेत त्या बंदच कराव्या लागतात. त्याला काही कमी किमतीत विकावं आणि असं काही सवलत त्याला मिळणार नाही, ते बंदच करून टाकवावं. ते फोटो काढून ते एडिटिंग करणं आणि ते सगळं मूर्तीजवळ दाखवणं, समाधी बाबांचे तिथे दाखवणं, ते बोगसच प्रकार आहे, ते तर बंदच करू. एक प्रकारे ते एक असं फोर्जी प्रकारे तयार करण्यासारखं आहे. या पद्धतीनं आम्ही पुढे चाललो. कोणाच्या काही सूचना असतील अजून मागं बोला ना. मागं प्रशासनाने सांगितलं तुम्हाला की बंद करा विक्रीसाठी, तर तुम्ही ती विक्री बंदच केली पाहिजे. त्याची तुम्ही होलसेलवाले ठेवता म्हणून ते लोक विकतात, हा पण मुद्दा महत्वाचा आहे. त्या यंत्राचा काय रिलेव्हन्स आहे विकण्यामध्ये काही कळत नाही. काय ते आवश्यक आहे यंत्र एक उदाहरण म्हणून आहे. काही पण मुद्दा सांगितलं 2 मिनिटांमध्ये बोर्ड लावणार आम्ही आणि त्याच्यानंतर मग हा प्रवृत्त करण्याचाच प्रकार आहे, लक्षात घ्या. आता करू आम्ही ते मग खूप मुलं आणि हेच मुलं भविष्यातले बाई डॉन झालेले, म्हणजे आपल्या शिर्डीचा इतिहास असाच. मी तुम्हाला सांगतो थोडक्यात काय म्हणतात, गावकरी ते राव काय करील असं असतंय शेवटी. याच्यात पण सांगतो मी तुम्हाला, आता हे जे मागे व्हाईटनरचे मुलं होते, आता याच्यातला तुम्ही कोणीच बॅकग्राऊंड जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. ते चिन्नाशा करणारे मुलं आहेत, त्यांच्या आईला बोलवलं होतं. त्या मुलांची आई, एकाच आईची 2-3 मुलं आहेत, एकाच आईची 3 मुलं आहेत, 3 मुलं आहेत जे व्हाईट नर्सची नशा करतात. आता याच्या मागचं कोणीच बॅकग्राऊंड जाणून घेत नाही. आता ती आई माझ्यासमोर आली होती, तिने मी विचारपूस केली तर ती त्यावेळेस 7 ते 8 महिन्याची प्रेग्नंट होती. ठीक आहे, तिचा नवरा पूर्ण वाया गेलेला आहे.
ठीक आहे, जाऊ दे. ते परत दारू पितो म्हणणार, तुम्ही म्हणणार शेती दारू विकली जाते, असं आहे. तो वाया गेलेला आहे थोडक्यात, असं समजा. ठीक आहे, तो पूर्ण वाया गेलेला आहे. तिला उत्पन्न कमवायला कोणाचा आधी हे नाही, म्हणजे उत्पन्नाचं तिला साधन नाही. ती स्वतः प्रेग्नंट आहे. तिला मग ते जे मुलं आहेत त्यांच्याकडून काहीतरी करून घेणे, ते मुलं तिला 500 रुपये कमवत असतील, 100-200 रुपये आणून देतात. आता हा सामाजिक प्रश्न आहे. ठीक आहे, ऐकून घ्या माझं पुन्हा ऐकून घ्या. हा सामाजिक प्रश्न आहे. ठीक आहे, हा काय गुन्हेगारी प्रश्न नाही. व्हाईटनरचा तुम्ही जेव्हा म्हणता ना, थोडंफार प्रमाणात त्याला गुन्हेगारी स्वरूप असतं, पण मूळ सामाजिक प्रश्न हा आहे. तर तिच्याकडे मी चौकशी केली, त्याच्यानंतर मला असं कळलं की ह्या मुलांना आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. तुम्ही जे म्हणता ना व्हाईटनरच्या मुलावर कारवाई करा, इथं व्हाईटनरचा मुलगा दिसला, हो साहेब, PS साहेब, गाडी पाठवा पटतो, व्हाईटनरवाली मुलं घेऊन जा त्यांना, घेऊन आलो आम्ही त्यांना. त्या आईने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठोकलो, हे पण सांगतो मी तुम्हाला. आई जर ठोकत असेल मुलाला पोलीस स्टेशनमध्ये, तो सुधारत नसेल, तर पोलिसांकडे वेगळं सोल्युशन आहे, त्याला सोशल प्रॉब्लेम म्हणून सॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी डोनर पण शोधले. सगळ्यात ते मुलं दिसत नाहीये. याच्यात तुम्ही डोनेशन करायला तयार आहे का? तुम्ही फक्त म्हणता तुमचं काम काय आहे, तुम्ही फक्त जबाबदारी झटकून देता. पोलिसांना कॉल केला, मी पोलिसांना कळवलं, माझी जबाबदारी संपली. तुमच्यात कोणी डोनेशन करायला तयार असेल, त्या मुलांचा शिक्षणाचा खर्च करायला तयार असेल, तुम्ही मला सांगा, तुम्ही डोनेशन द्या. इथं प्रत्येक 10,000 रुपये दिले, तर आपण चांगल्या शाळेत घालू. ते व्यवस्थित पुनर्वसन झाले, त्या आई कशाला त्यांना हे पाठवलं? त्या आईला एखाद्या रोजगार लावून द्या तुम्ही दुकानातल्या. पाठवू का त्या आईला तुमच्याकडे? कोणी आहे का दुकानदार? त्या मला सांगा. डेप्युटी साहेब, चौथ्या वेळेस डिलिव्हरीला होती, ती एक्सपायर झाली. डेप्युटी साहेब, काही मुलं असले समजा, त्यांना गरज असली, आम्हाला करा कॉन्टॅक्ट, आहे मदत करणारे, आम्ही करू मदत, त्याच्यावर दुमत नाही. पण नगरपालिका आणि साईबाबा संस्थांचे तुमचे 4 गेट किंवा तिथं द्वारकामय वगैरे असेल, तिथं तुम्ही ह्या लोकांना व्यवसाय करण्यापासून या मुलांना बंदी का घालत नाही, हा माझा मुद्दा आहे. दोघांनी मिळून बंदी घातली पाहिजे. आणि ज्या मुलांना खरंच गरज शिक्षणाची, डेप्युटी साहेब, आम्ही मदत करू, काय अडचण वाचवायचं नाहीये. त्यांचा मुद्दा हा आहे की या विषयाला कसं रिस्पॉन्ड करायचं. तुम्हाला माहिती आहे असतात ना, त्यांना कितीही मारलं जरी ना, मारण्यात अलाउड नाहीच आहे. स्थानिक माणसं त्यांना काही कळत पण नाही, त्यांना मारून उपयोग होतो. मिळतोय साई भक्तांकडनं, त्याच्यामुळे ते व्हाईटनर वाढताय. हा पण मुद्दा तेवढा पैसे मागतात, 100 नाही त्याला 1000 रुपये देतो. आणि आईला काय होतं, 1000 भेटले, 2000 भेटले, आई त्याला उद्या घेऊन येते. हा बी विषय ना, म्हणजे टिळेवाल्याचा विषय चांगले आई बाप, पण बरेचसे आई बाप असे आहे त्यांना माहिती ते मुलं जात आहे आणि त्यांच्या रोजच्या कमीवर यांचा प्रपंच जातो, सोडतो आणि त्यावेळेला घेऊन जातो. बोलतो त्यांना मारणार एक माणूस आहे, तुम्हाला सांगतो आम्ही. तुम्हाला सांगू का, आणि तो भीक मागतो, पण त्या संध्याकाळी गेले गाडी. कसं असतं, प्रत्येक गोष्टीला आपण थंबरूनली सोडू नाही शकत. आपल्यापासून सुधारण्याला सुरुवात तर करा. काय असतं, आमच्याकडे अतिक्रमणवाले लोक बोलतात, त्याचं नाही काढलं, याचं नाही काढलं, तुझं आहे की नाही बोल, तू याच्या त्याच्यावर बोट ठेवतो. तुम्ही सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करा. बाकी आम्ही करतो ना आमच्या पद्धतीने, तुम्ही आमच्या कानावर टाका, नाही असं नाही. तुमचे काही ऑब्झर्वेशन्स असतील, तुमच्याकडे काही त्याला सोल्युशन्स असतील, आमच्या कानावर टाका. तुम्ही रायटिंग मध्ये द्या, तोंडी द्या. परंतु आजचा विषय असा आहे, आता मला तुम्ही सांगा, किती दुकानदार आहेत तिथं बसलेले. आता मला तर माहिती आहे, तुमच्या दुकानापुढे 500-500 रुपये घेऊन दुकानात लावायला परवानगी देतात की नाही? 500-500 रुपये घेऊन, 1000-1000 रुपये घेऊन दुकानात लावू देतात. ही वस्तुस्थिती आहे की नाही? हप्तेखोरीच झाली ना. जागा नगरपालिकेची कमी आकडा सांगितला तुम्ही, 5-5 हजार रुपये रोज घ्या. म्हणजे बघा, तुम्हाला आकडे पण माहिती. सांगायचा मुद्दा असा, हे दोष कोणाचे? जागा नगरपालिकेची साहेब. दुसरी सेल आहे, 4.5 मीटरचं साईड मार्जिन कमर्शियल दुकानाला आहे. लोक मला सांगतात तिथं त्या पालखी रोडला आम्हाला पट्टे मारून द्या. पट्ट्याच्या आतमध्ये तुम्हाला 4.5 मीटर जावं लागेल कायद्याने. कायद्याने जर गेलं तर साईड मार्जिन कुठे आहे? कुठल्याही व्यावसायिकाला, आता हे जुने लोक यांना माहिती, साईड मार्जिन सोडावं लागतं. कुठेही साईड मार्जिन 4.5 मीटरचं. कशाच्या पट्ट्याच्या गोष्टी करताय? तेव्हा त्या की दुकानातून माल ओढून आणला, वडणार ना. तुम्ही गाडी गेल्यानंतर दुकानात माल मध्ये घेतात आणि
आत घेतलेला माल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काढल्यानंतर त्याचं सोयीचं ते फुटेज काढतात बघा, दुकानातून काढतात. त्याच्या अगोदरच्या 10 मिनिटाचं फुटेज द्या ना, तो माल कुठं होता. अगोदरचं 10 मिनिटाचं फुटेज देत नाही, तो माल बाहेर होता. आम्हालाही 15 17 वर्ष झालेत नोकरीला, आम्हालाही माहिती सगळं काय काय धंदे चालतात. दुकानापुढं तुम्ही म्हणता 500 पासून 5000 रुपये रोजाचं दुकान लावतात, बाहेर माल ठेवतात. त्याचे दुकान बंद झाल्यानंतर पण व्यवसायाला जागा देतात, दुसऱ्या व्यवसायाला पास विकण्याचे प्रकार होतात. किती भयानक प्रकार आहे सगळे. इकडून काहीतरी करून काढायचे, तिथं 600 रुपयाला मिळतो विकत, इकडे 5000ला विकतात. हे फॅक्ट आहे. सगळं जर रेकॉर्ड काढलं, पुढच्या मीटिंगला आपण पोलीस स्टेशनच्या सगळ्या नावानी आहे. आणि याच्याने काय होतं माहिती का, तुम्हाला मी सांगतो, जो भग्न माणूस आहे ना रस्त्यावरचा, तो दिसतो पॉलिसीवाला, त्याच्या माग जो आहे ना तो व्हाईट कॉलर आहे सगळा. शिवसाहेब म्हणजे नाही खरोखर कारवाई झाली पाहिजे, आहेत ना. म्हणजे साई आणि राम हे आपल्या दृष्टीने अतिशय पवित्र शब्द बदनाम झाले ज्या गोष्टींमुळे. साईराम करतात, साईरामचा अर्थ काय घ्यायचा आहे ना. काही लोकांच्या हॉटेलला पास विकले जातात, आहेत ना. हॉटेलला पास पॅकेज मध्ये हा काय प्रकार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सगळं चाललंय, म्हणून मी म्हटलं सगळ्यांनी स्वतःतले दोष अगोदर बाजूला करा आणि मग त्याचं काढा, याचं काढा, याच्यावर करा, त्याच्यावर करा, त्याच्यावर करा. बाबा तुझं सांग ना अगोदर. किती आता आमच्याकडे गाडी नगरपालिकेच्या रस्त्यावर इथून जर आपलं साई पालखी उद्यानापासून जर सुरुवात केली, मध्ये द्वारकामाईपर्यंत, पुढं ज्ञानेश्वर आबाच्या हॉटेलपर्यंत, साई कॉम्प्लेक्स, इकडचा पालखी मार्ग, हे जर सगळं जर काढलं, काय निघेल कुठाचे काय. किती लोक असे आहेत आपले की ज्यांच्या खाजगी प्रॉपर्टीज मध्ये, आता बरेचसे बाहेरगावचे आहेत तिथं, आपल्या स्थानिक शिर्डीच्या गावातल्या किती लोकांच्या याच्यामध्ये, सगळे नाही म्हणत मी, माझ्याकडे आहे ना डाटा, पोलिसांकडे पण आहे, काय काय व्यवसाय चालतात. दारूचे व्यवसाय कोणाच्या जागेत आहे, मटक्याचे व्यवसाय कोणाच्या जागेत आहे, किती सांगू. मग हेडगाव नगरमध्ये सांगू. हे पोलिसांना तुम्ही ज्यावेळेस म्हणता कारवाई करत नाही, कोणाच्या जागेमध्ये आहे. हे सरकारी जागा नाही आहेत. सरकारी जागेत ती होती चालीवरची, ती आपण काढली. अजूनही प्रॉस्टिट्यूशन मध्ये काल मला वाटतं रेट पडली. कोणाचे हॉटेल्स आहेत सांगा ना. याचे दारूचे अड्डे अजूनही चालू आहे पिंपवाडी रोडला. कोणाच्या खासगी जागा आहेत. आपल्या गावातले लोक जे मूळचे इथले, स्थायिक झालेले नाही बोलत मी, मूळचे इथले, त्यांच्या जागा आहेत या. तुमचे मूळ गाव सांगा बरं. पिंक शर्ट वाल्यापासून मूळ शिर्डीत कुठं आहे तुम्ही राहायला. हे चष्मेवाले तुम्ही मूळ, हा हे तुम्ही राहता, तुम्ही शिर्डी, तुम्ही इकडं मूळ म्हणजे मूळ आजोबा सोलापूर, तुम्ही हा शिर्डी, तुम्ही हा शिर्डी कुठे राहिला. तुम्ही लक्ष्मीनगर, तुम्ही सगळे लक्ष्मीनगर दिसताय. हा तुम्ही शिर्डी बावन बंगला, हा बावन बंगले. तुम्ही बरेचसे आता सांगताय. शिर्डीचे बाहेर असले तर आम्हाला असं वाटतं कुठं हे पाप विरू आहे. शिर्डी घाबरतात पाप करा. आमचे लोक घाबरत नाही. हा शिर्डी, तुम्ही सावळे, तुम्ही शिर्डी, श्रीरामनगर, तुम्ही सगळे किती लोक आहेत आपल्या गावातले जे सपोर्ट करतात या सगळ्या गोष्टीला. झटपट पैसा मिळण्याच्या उद्देशानं हे जे सगळे प्रकार चालले, त्याच्यामध्ये प्रशासनाला कारवाई करायची नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः कशाला चालवता. हे कुठले सगळे तुम्ही शिर्डीचे सगळे. म्हणजे सांगायचा मुद्दा आता की गावातले लोक आहेत, तर मग गावातल्या लोकांना तुम्हाला माहिती आहे, भैयाला माहिती आहे कोण कोण लोक आहेत आपल्या गावातले. चालतं सगळं शिर्डीमध्ये का कुठलं आहे सगळं बदनामी कोणा म्हणत होती. ज्या हॉटेल व्यवसायामध्ये जे हे चाललंय सगळं, ही हॉटेल आहेत कोणाची. त्यामुळं प्रशासन मध्ये किती अधिकारी असतील, 20, 25, 30, 40, 50, 100.
आपल्या गावकऱ्यांची लोकसंख्या किती आहे? 36,000. जबाबदारी गावकऱ्यांची नाही का काही संबंधित व्यवसाय. त्यामुळं माझं स्वतःच असं सांगणं आहे की स्वतःपासून सुरुवात करा. आम्ही फक्त सांगतोय आता शेवटी काय आहे मला माहिती बरेच लोक ऐकणार नाही, कारण या मीटिंग आम्ही खूप घेतलेल्या आहेत, सगळं करून झाले. आता आमचं एवढं सांगणं आहे की ऐकायचं तर ऐका, नसेल ऐकायचं नका. नसेल ऐकायचं तर फक्त कारवाईला तयारी ठेवा, एवढं आमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये अजिबात कोणाची आम्ही हायगाई करणार नाही. आणि कारवाई करताना त्या मॅक्सिमम रिटेल प्राइस नाही लावल्या किंवा काही ह्याची नाही करणार. आम्ही तर अनाधिकृत बांधकामची कारवाई करू. डायरेक्ट तुमच्या बांधकाम परवानग्या दाखवा. 90% लोकांचं तर दिलेल्या बांधकामाप्रमाणे बांधकाम असेल की नाही ह्याच्यातच शंका आहे. त्याच्यामुळं फसवणूक हे नावं जे बघितले तुम्ही आपल्या गावातलेच लोक ना, मूळचे जे बाहेर न्यूज काही नाही झालेले. कोण जबाबदार आहे? पोलिसांनी काय करावं, लहान पोरांनी काय करावं, त्यांच्या मातांनी काय करावं हे आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने टॅकल करत बसतो. तुम्ही काय करणार आहे ते सांगा स्वतःपासून. त्यामुळे ते याला त्याला दोष देऊ नका. आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. आमचे अजिबात अशी इच्छा नाही कोणावर कारवाई व्हावी. प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय झालाच पाहिजे, तुमचे धंदे झालेच पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु ती कुठल्या किमतीवर सहन करायचं? भक्तांना फसवणूक आणि हे इतकं झालंय आणि मग आमच्यावर दोष येतो. त्यामुळे भक्ताची फसवणूक झाली. जनरली सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये, कुठल्याही सरकारी दस्तऐवजामध्ये, कुठल्याही सरकारी नियमामध्ये हे जाहीर केलेलं असतं की नागरिकांना आव्हान असतं की तुमचं जर फसवणूक झाली तर तुम्ही ह्या नंबरवर आणि ह्या ठिकाणी जाऊन तक्रार करा. आम्हाला सांगायची गरजच नाही, तो नियमच. कुठली तक्रार असो, त्याच्यामुळे ते आम्ही तर सांगणारच लोकांना तक्रार करा. कोणाचं काही म्हणणं नसेल तर मग आता कोणाला तुम्हाला काही सांगेल. संस्थान लक्षात घ्या, संस्थांनी जर ठरवलं तर संस्थान त्यांच्या कर्मचारी सोसायटी मागावर 40 दुकानं ओपन करू शकते. हा 4 नंबर गेटला जास्त होते, तर ह्या गेटला नो हॉकर झोन आपल्याला करता येईल का? मुळात नो हॉकर झोनच आहे. मूळ काय होतं माहिती का, आपल्याकडं लोक काय करतात, माझी गाडी चालू द्या त्यांना उचला, असे खूप आहेत. म्हणजे अधिकृत होईल आणि डिपार्टमेंट सुद्धा कारवाई करू ना आम्ही. म्हणून USP साहेबांचा उद्देश असा आहे, सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगत बसले तर लहान पोराला हात सुद्धा लावायचा अधिकार नाही आपल्याला, कायद्याने गेलं तर. ठीक आहे, काही गोष्टी प्रबोधनाच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक त्याला एक मेजर्स त्याला. मी इथं साई उद्यान जे आहे, पालखी उद्यान आपलं, तिथं एक पोराकडे एवढा मोठा चाकू होता. त्याला आमच्या अतिक्रमणवाल्यांनी उचलून आलं माझ्या कॅबिनमध्ये. तर तो काही बोलण्याच्या ह्याच्यात नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याला मी बोलवलं, पोरं काय आपण नंतर तो पूर्ण थंड झालेला होता. तो रडायला लागला जोरात. त्याने जे सत्य सांगितलं, त्याने असं सांगितलं की माझी आई मला रोज 500 रुपये कमवून आणल्याशिवाय घरात घेत नाही, मला खूप मारती म्हणून मी घरी जात नाही, मी माझ्या आजीच्या घरी राहतो. आता त्या पोराला पोलिसांनी आणून ठोकणं अपेक्षित आहे का आपण? तो त्या सोशल पद्धतीनेच तो हँडल करणं आवश्यक असतं. मग ते आम्ही त्याची जी आजी आहे, आजीला बोलवलं, त्या आईला बोलवलं, सगळ्या गोष्टी ते मेजर्स त्याच्या पद्धतीने घ्यावे लागतात. त्याचा फक्त तुम्ही जे म्हटले गेट नंबर, हे बघा, आता तुम्ही हा विषय का काढला, तुमचा तिथं वावर आहे की तुमचं तिथं आहे, तेव्हा तुम्ही जे बघताय, आम्ही याचा होल विचार करतो. आपल्याकडे लोक काय करतात माहिती का, की फॉर एक्झाम्पल गावातला एखादा व्यक्ती आहे, तो काय म्हणतो, साहेब त्या गेट नंबर 2चं काढा, गेट नंबर 4चं काढा, VIP गेटचं काढा, अमकं करा, तमकं करा. पण माझ्या इकडचं काढलं का, नाही ते राहू द्या ना, ते गरीब पोर आहे, हे त्यांच्या गाड्या सोडा, ते असं नाही जाणार. कारवाई करायची तर सरसकट करा. आणि हा एक मुद्दा असतो, माझं राहू द्या आणि त्याचं काढा. दुसरं, त्याचं नाही काढलं माझंच काढलं, तुझं आहे का नाही बेकायदेशीर बोल, बाकी तू दुनिया सुधारायला निघू नको. तुम्ही फसवणूक केली का नाही तुम्ही बोला. तुम्ही याने हा पण करतो, तो पण करतो, मग तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करू, आम्ही करत बसू कारवाई. एखाद्या आरोपीला जज मध्ये, कोर्टामध्ये ज्यावेळेस उभं करतो त्यावेळेस त्याला हे सिद्ध करावं लागतं का तो कसा निर्दोष आहे. तो जजला असं नाही म्हणू शकत अगोदर दुनियातल्या सगळ्या गुन्हेगारांना कारवाई करा मग मला शिक्षा द्या, असं तर नाही होऊ शकत. तुझ्यापुरतं बोल, असा विषय.
त्यामुळे माझी सर्वांना आज तरी विनंती अशी आहे की बरेचसे लोक प्रामाणिक आहे आणि मी तुम्हाला सांगतो इकॉनॉमी ऑफ स्केल कन्सेप्ट तुम्ही ऐकली, तुम्ही म्हणता भाडं जास्त, कामगारांचे पगार जास्त, तर ते तुम्ही जो माल आहे ते महिन्यामध्ये विभागून जातात. माझी तर त्यालाही तयारी, काढा तुमचा खर्च महिन्याला किती होतो आणि काढा तुमची विक्री. मी तर त्यात बसायला तयार आहे, दिवस 2-2 दिवस मी बसायला तयार आहे. त्याच्यात सुद्धा खर्च काढून तुम्ही करा. 25-30% प्रॉफिट मध्ये सगळं निघतं, मला माहिती आहे. पाहू आपण त्याच्यात तुमचे काय खर्च आहे ते काढू. भाडं काढा तुम्ही 15,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये रोज काढा, डिवायडेड बाय 30 करा. काय रोज पडतो काढा. तर या पद्धतीनं आम्ही आज तरी रिक्वेस्ट करतो आहे, सगळ्यांना घेऊन आम्ही रेट काढत बसणार नाही. काही ठराविक लोकांना आम्ही घेऊ आणि रेट फायनल करू. ते सगळ्यांवर बंधनकारक राहील. मात्र तुम्ही याची मानसिकता ठेवा की तुमच्या दुकानामध्ये तुम्ही जो काही माल विकणार आहे त्याचं तुमच्या दुकानाचं नाव, त्याची किंमत, त्याची एक्सपायरी डेट हे सगळं तुम्हाला टाकावं लागेल. उच्च गुणवत्तेचा माल, हाय क्वालिटीचा माल ठेवावा लागेल. जसे म्हटले तसे आम्ही जर एखाद्या मालाची 200 रुपये किंमत ठरवली तर हाय क्वालिटीवाला 200 विकतो आणि लो क्वालिटीवाला पण 200 विकतो स्वस्तातला. तसं होणार नाही. त्याच्यावर सुद्धा आम्ही फूड इन्स्पेक्टरच्या माध्यमातून कंट्रोल करणार आहे. कोणाला काही सांगायचं नसेल तर आपण हा विषय संपूया. ती व्हिजिलन्स कमिटीचा विचार करू आपण. त्याच्यामध्ये काही पोलीस, नगरपालिका, संस्थान आणि काही व्यवसाय, एक 6-7 लोकांची कमिटी करू. 27 वर्षापासून ह्यो फुल व्यवसाय करतो सर, आणि 27 वर्षामध्ये माझ्या दुकानची एक सुद्धा कंप्लेंट डिपार्टमेंटला गेलेली नाही. तर सर्वात पहिलं आहे ना, आता हे खूप काही नवीन दुकानं आलेली. आता ह्या नवीन दुकानदारानं जर असं ठरवलं की माझ्या दुकानातून एक सुद्धा डिपार्टमेंटला कंप्लेंट जाता कामं नाही, आणि जे क्षणिक जे फुल वगैरे जे विकणारे पॉलिसवाले जे आहे, तर त्या दुकानदारांनी जर असं ठरवलं तर ह्या माणसाला जर समजा आपण 2,000 रुपयाचं ह्या पॉलिसवाल्या थ्रू आपण बिल करतोय आणि उद्या जर ती तक्रार आपल्यावर आलं तर ते आपल्याला बी बंधनकारक असेल की याच्यामुळे माझ्यावर डिपार्टमेंटनं जर उद्या कारवाई केली तर मला सुद्धा आहे ना तिथं जेलमध्ये जायची वेळ येईल. म्हणून आहे ना पहिली सुरुवात आपण दुकानदारांनी केली पाहिजे की वाजवी रेटमध्ये ना हे सगळं विकलं गेलं पाहिजे, जेणेकरून शिर्डीची बदनामी होणार नाही आणि आपल्या जो लागलेला जो डाग आहे तो डागसुद्धा वेळेत पुसला जाईल. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे, पहिलं सर्वात महत्त्वाचं दुकानदारांनी ठरवलं पाहिजे की आपण हे ना पॉलिसवाला असू किंवा साई भक्त असू, जी रेट ठरलं ना त्या रेटनं विक्री झाली पाहिजे, असं माझं मत. आमचं पण तेच म्हणणं आहे. फसवणूक करणाऱ्या लोकांमुळे झाली असा विषय. आम्ही काय करतोय, पॉलिसीवाले आणले तर त्यांचे व्हिडिओ घेतोय, कुठल्या दुकानात पॉलिसी करतोय त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहे. प्रत्येक पॉलिसीचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. आम्ही ते सेव्ह करून ठेवले. ज्यावेळेस तुम्हाला सांगत त्यावेळेस आम्ही वाचून दाखवणार. चला संपूया विषय. आम्हाला परत ते साडीवाल्यांच्या सांगायला ठरवा म्हणा. हे सगळ्यांना लागू. करताय मग आता हायकोर्टाने तर बंदी घेतली. कोर्टाचा आदेश आम्हाला 24/11/2024 मुळात काय माहिती हे सगळं का झालंय, फसवणूक करतात काही लोक.